हॅलो स्टुडंट, वेलकम टू माय क्लास. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण स्टेट काउन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग महाराष्ट्र पुणे प्रिपरेटरी ब्रिज कोर्स टेस्ट सेकंड सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट 2 क्लास 10 मार्च 15 ॲक्टिव्हिटी शीट 6 to 10 टाईम रिक्वायर्ड 30 minutes. अशा पद्धतीनं आज आपण एक या ठिकाणी इन्स्ट्रक्शन दिलेले आहे या टेस्टमध्ये. बघा, ऑल क्वेश्चन्स मस्ट बी सॉल्व. सेकंड, द नंबर्स ऑन द राईट इंडिकेट मार्क्स. सर्व प्रश्न सोडविणे आवश्यक आहे. सर्व प्रश्नाला समान गुण दिलेले आहे. फर्स्ट क्वेश्चन, सॉल्व द फॉलोइंग क्वेश्चन्स एनी 5. आपल्याला कुठलेही 5 क्वेश्चन्स सोडवायचे आहे. तर आपण पुढील क्वेश्चन बघूया. यामध्ये जे दिलेले जे क्वेश्चन्स आहे, सब क्वेश्चन्स 1, व्हॉट इज द सेंट्रल नर्वस सिस्टीम मेड ऑफ. बघा, सेंट्रल नर्वस सिस्टीम ही कशाने बनलेली असते. तर सेंट्रल नर्वस सिस्टीम ही ज्याने बनलेली असते त्याचा आन्सर आहे, द सेंट्रल नर्वस सिस्टीम कन्सिस्ट ऑफ ब्रेन अँड स्पायनल कार्ड. सेकंड, व्हॉट इज बायोजिओकेमिकल सायकल. तर बायोजिओकेमिकल सायकल जैव भूरासायनिक चक्र म्हणजेच काय. बघा, बायोजिओकेमिकल सायकल एनी ऑफ द नॅचरल पाथवे बाय विच एसेन्शियल एलिमेंट ऑफ लिव्हिंग मॅटर आर सर्क्युलेटेड. त्यानंतर पुढील क्वेश्चन्स बघा. थर्ड, राईट कोरिलेशन. सहसंबंध ओळखा. प्रोड्युसर ऑटोट्रॉफ तर प्रिडेटर याला कुठल्या प्रकारचं कोरिलेशन लागेल. बघा, प्रोड्युसरला ऑटोट्रॉफ्स आहे म्हणजेच उत्पादक ह्या स्वयंपोषी असतात, तर प्रिडेटर हे हेट्रोट्रॉफ्स असतात. अशा पद्धतीने याचं आन्सर आहे. त्यानंतर नेक्स्ट, फोर्थ, राईट द नेम ऑफ द प्लांट इन द पिक्चर अँड व्हॉट काइंड ऑफ मुवमेंट टेक्स प्लेस इन द प्लांट. अशा पद्धतीचा हा एक क्वेश्चन दिलेला आहे. बाजूला बघा, या ठिकाणी एक प्लांट आपल्याला डायग्राम दाखवलेली आहे. हे आहे मायमोजा किंवा यालाच टच मी नॉट, लाजाळूचे झाड असं आपण म्हणतो. यामध्ये जी मुवमेंट आहे ती नॅस्टिक मुवमेंट आहे. अशा पद्धतीने या क्वेश्चनचं आन्सर आपण लक्षात घ्या. फिफ्थ क्वेश्चन, टेक द ऑड टर्म आउट. बघा, वेगळा घटक ओळखायचा आहे. एस्ट्रोजन, इन्सुलिन, पॅन्क्रियास, ऑक्सिटोसिन. तर यामधला ऑड वन वर्ड जो आहे तो आपल्याला ओळखायचा आहे. बघा, काय असेल. एस्ट्रोजन, इन्सुलिन, पॅन्क्रियास, ऑक्सिटोसिन. तर यामधून आपल्याला वेगळा घटक ओळखायचा आहे आणि तो म्हणजे पॅन्क्रियास. कारण बाकीचे जे आहे ते हार्मोन्स आहे आणि पॅन्क्रियास हा ऑर्गन्स आहे किंवा ती ग्लँड्स आहे, त्यामुळं तो वेगळा आहे. त्यानंतर पुढील भागामध्ये आपण बघू शकता. सिक्स्थ, कम्प्लीट द डायग्राम ऑफ द टाइप्स ऑफ नर्व्स सेल्स गिवन बिलो. बघा, ही डायग्राम्स आपल्याला इथे दिलेली आहे आणि ह्या डायग्राम्समध्ये एक आपल्याला या ठिकाणी नाव दिलेलं आहे, बाकी 2 आपल्याला या ठिकाणी लिहायचे आहे. तर ते काय आहेत. तर यामध्ये आपण डायग्राममध्ये बघा आणि त्यानंतर सांगण्याचा प्रयत्न करा. बघा, मोटर न्यूरॉन आणि असोसिएशन न्यूरॉन एक दिलेली आहे, ती म्हणजे सेन्सरी न्यूरॉन. तर या पद्धतीने आपल्याला डायग्राम्सचे जे डायग्राममध्ये दिलेले जे टाईप्स आहे नर्व्सचे ते अशा पद्धतीने आपण सांगू शकतो. त्यानंतर आहे नेक्स्ट क्वेश्चन, डिफाईन कार्बन सायकल. यामध्ये कार्बन सायकलची डेफिनेशन या प्रकारे आहे. ए सर्क्युलेशन अँड रिसायकलिंग ऑफ कार्बन फ्रॉम द ॲटमॉस्फिअर टू लिव्हिंग ऑर्गॅनिझम अँड आफ्टर देअर डेथ बॅक टू द ॲटमॉस्फिअर इज कॉल्ड कार्बन सायकल. अशा पद्धतीने ही कार्बन सायकलची डेफिनेशन्स आहे. त्यानंतर पुढे बघा, क्वेश्चन नंबर 2, राईट द आन्सर्स ऑफ द फॉलोइंग एनी 5. 10 क्वेश्चन्स 10 मार्क्स आहे म्हणजे ईच क्वेश्चन कॅरी 2 मार्क्स.
त्यानंतर बघा यामध्ये डिफरन्शिएट बिटवीन गॅसेस सायकल अँड सेडिमेंटरी सायकल. तर गॅसेस सायकल यामध्ये बघा 2 पॉईंट्स दिलेले आहे. अँड एक्युम्युलेशन्स ऑफ द मेन बायोटिक गॅसेस न्यूट्रिएंट मटेरियल इज फाउंड इन द अर्थ ॲटमॉस्फिअर. सेकंड आहे इन्क्लूड्स नायट्रोजन, ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड, वॉटर वेपर. अशा पद्धतीने हे गॅसेस सायकल आहे. त्यानंतर पुढे आहे सेडिमेंटरी सायकल्स. बघा सेडिमेंटरी सायकल यामध्ये पहिला पॉईंट आहे अन एक्युम्युलेशन्स ऑफ द मेन अबायोटिक न्यूट्रिएंट मटेरियल is found in the soil, sedimentary rocks, etc. Second, includes soil components like iron, calcium, phosphorus, etc. अशा पद्धतीने आपल्याला डिफरन्सेस कंप्लीट करायचा आहे. त्यानंतर नेक्स्ट, राईट वेदर द फॉलोइंग स्टेटमेंट्स आर करेक्ट ऑर इनकरेक्ट. बघा या ठिकाणी आपल्याला करेक्ट किंवा इनकरेक्ट, चूक किंवा बरोबर हे आपल्याला सोडवायचं आहे. पहिला आहे एंडोक्राइन ग्लँड्स आर ऑल्सो कॉल्ड डक्टलेस ग्लँड. एंडोक्राइन ग्लँड्सला डक्टलेस ग्लँड म्हणतात. बघा इट इज ट्रू बिकॉज द सिक्रेशन ऑफ द एंडोक्राइन ग्लँड इज डायरेक्टली poured into the blood. Therefore the statement is true. Then next, बघा आता आपण नेक्स्ट क्वेश्चन बघा. यामध्ये आपल्याला नेक्स्ट क्वेश्चनमध्ये आपण पाहणार आहोत प्लांट हॅव नर्वस सिस्टीम. प्लांट हॅव नर्वस सिस्टीम. आन्सर आहे फॉल्स, कारण प्लांट डू नॉट हॅव ट्रू नर्वस सिस्टीम. देर इज नो नर्वस सिस्टीम प्रेझेंट्स इन प्लांट. प्लांटमध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये नर्वस सिस्टीम नसते, त्याच्यामुळे हे फॉल्स आहे. बघा नेक्स्ट क्वेश्चन, look at the diagram given below and answer the following questions. एक डायग्राम दिलेली आहे, ती डायग्राम आपण ऑब्झर्व करून त्याचे आन्सर आपल्याला लिहायचे आहे. बघा ही काय आहे डायग्राम. यामध्ये बाजूला क्वेश्चन दिलेले आहे. नेम द गिवन डायग्राम. आपल्याला त्या डायग्रामचं आपल्याला नाव ओळखायचं आहे. बघा ब्रेन अँड स्पायनल कॉर्ड. त्यानंतर व्हेअर इज द स्पायनल कार्ड लोकेटेड. बघा स्पायनल कार्ड कुठे आहे. आन्सर आहे व्हेंट्रल कॉलम किंवा ज्याला आपण बॅकबोन म्हणतो, या ठिकाणी ही स्पायनल कार्ड आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा, कंप्लीट द टेबल गिवन बिलो. खाली एक टेबल दिलेला आहे, तो आपल्याला कंप्लीट करायचा आहे, तो आपल्याला पूर्ण करायचा आहे. बघा हा एक टेबल दिसतो आपल्याला. ग्लँड्स एका बाजूला आहे आणि हार्मोन्स दुसऱ्या बाजूला आहे. पॅराथायरॉइड ग्लँड, यामध्ये हार्मोन्स आहे एस्ट्रोजन. त्यानंतर ओव्हरी ही जी ग्लँड आहे त्यातून सिक्रेट होणारा आहे पॅराथॉर्मोन. अशा पद्धतीने हा टेबल कंप्लीट झाला. त्यानंतर नेक्स्ट, राईट द सायंटिफिक रिझन एनर्जी फ्लो थ्रू ॲन इकोसिस्टीम इज वन वे. बघा एनर्जीचा फ्लो असतो तो वन वे का असतो, त्याच्यामागे हे कारण आहे. Answer, in ecosystem the flow of energy is unidirectional. The sun is the most important source of energy in an ecosystem. Producers like green plant obtain energy from sun and store in the form of solar energy in the form of food. Before reaching the decomposers, this energy is passed on from one trophic level to next. Decomposers dissipate some amount of energy in form of heat. However, no part of the energy never return to sun, so it is called as unidirectional. अशा पद्धतीने हे आन्सर, कंप्लीट आन्सर आपल्याला यामध्ये तयार करायचं आहे आणि त्या पद्धतीने आपल्याला आन्सर लिहायचं आहे. दिस इज द सायंटिफिक रिझन. तर अशा रीतीने हा होता सायंटिफिक रिझन यावर आधारित क्वेश्चन. त्यानंतर आता पुढे बघा, राईट एक्झाम्पल्स ऑफ टू रिफ्लेक्स ॲक्शन यू हॅव एक्सपिरियन्स्ड. आपण आपल्या अनुभवामध्ये जे रिफ्लेक्स ॲक्शन बघितलेले असेल तर ते आपल्याला इथे मेन्शन करायचं आहे. बघा, वेन वी टच टू फ्लेम ऑफ कॅन्डल वी टेक अवर हँड बॅक क्विकली इमिजिएटली. वेन लाईट विथ हाय इंटेन्सिटी इज फॉल ऑन अवर आईज वी क्लोज अवर आईज सडनली. अशा पद्धतीने या ठिकाणी आपल्या अनुभवानुसार यामध्ये काही एक्झाम्पल्स
दिलेले आहे. त्यानंतर नेक्स्ट फिल इन द ब्लँक्स इन द फिगर गिवन बिलो. तर इथे एक बाजूला एक डायग्राम आहे बघा, या ठिकाणी आपल्याला ही कंप्लीट करायची आहे. यामध्ये ट्रॉफिक लेवल दिलेलं आहे, त्याच्यानंतर दिलेलं आहे ऑल प्रोड्युसर्सच्या बाबतीमध्ये इकडे दिलेलं आहे. आता इथे ब्लँक्स जागा सोडलेली आहे. त्यानंतर आहे बायोस्फिअर, त्यानंतर आहे कार्निवोर्स, त्यानंतर ऑमनिवोर्स. तर यामध्ये बघा प्रोड्युसर्स हे पहिल्या ब्रॅकेटमध्ये आहे आणि त्याच्यानंतरच्या आहे सेकंड ट्रॉफिक लेवल. तर अशा पद्धतीने आपण हा